राम राम शेतकरी मित्रो, मी तुमचा मित्र दौलत बारापात्री यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे। शेतकरी मित्रो, मी म्हणलो होतो मागच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याला जास्त भाव मिळाला तर पैसे पचत नाहीत, ते जर खोटं वाटत असेल तुम्हाला तुम्ही वाशिममध्ये पहा। आता शेतकरी जोरजोऱ्यानं बोंबलायले, व्हिडिओ टाकायले 7,500 मिळाले मला। गोपाल ठाकरे, राहणार वाई, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम। यावर्षी मी मालविका सोयाबीन लावलं होतं, तर यावर्षी मला सर्वाधिक भाव मिळाला आहे 7,500। हे तुम्ही पाहू शकता, 7,500 7,500 भाव मिळाला। असे सोयाबीन, जर सोयाबीनचे आतापर्यंत 4,090% शेतकऱ्यांना विकून टाकलं, 10% राहिले असेल शेतकऱ्याला, त्याला 7,500 भाव मिळाला। पण कशा मोठमोठ्यानं गोष्टी करायला, व्हिडिओ टाकायले 7,500 भाव मिळाले। जस काय आहे ना, कोट्यावधी रुपये कमावले। 7,500 तुच्छ भाव आहे, तुच्छ। अरे हे आता पुढे कंपन्याला जोर येणार, तुमच्या सोयाबीनच्या बॅगाचे भाव वाढवणार। कशासाठी? अरे तुम्ही कशाला शहाणपणा करायले? अरे ते लाख रुपये पगारी घेऊन ते म्हणाले आम्हाला पुरवत नाही, त्याने मोठेपणा कधी नाही केला। अरे तुम्हाला 4 महिने गांड घासून वावरामध्ये मेहनत करून घाम गाळून मिळाले किती? 7,500 रुपये क्विंटल। न जरी पिकला असेल 4 क्विंटल, कोणाला 5, कोणाला 6, कोणाला 7, कोणाला 10 क्विंटल पिकला असेल, 10 7 70,000चं तुमची मेहनत पाण्यात गेली, सगळं पाण्यात गेलं। त्याच्याशी काही घेणं देणं नाही। पण कंपनीचा मोठेपणा करायचा, हे बॅग टाकली आम्ही, ते बॅग टाकली, आम्हाला हे भाव मिळाला, ते भाव मिळाला, झाले की नाही कंपनी चाटगोरी? अरे कशाला एवढा मोठेपणा पाहिजे? अरे जे भेटलं ते गुणानं खा, कशाला कंपन्याला पाठिंबा द्यायला वाढवण्यासाठी भाव? अरे बस झालं नाटक, बंद करा। आणि शेतकऱ्यांनो, आता तुमचे 100% पुढच्या बाहेरला, यावर्षी तरी 3,000, कोणी 3,500 सोयाबीनची बॅग घेतली असेल, पण पुढच्या वेळेस यायला नाही का नक्की 4,000 बॅग घ्यावं लागणार आहे। असा शहाणपणा आहे शेतकऱ्यापाशी, काय सांगावं या शेतकऱ्याला? मजाक नाही, 2-2 लाख रुपये पगारी कमावणारे कधी म्हणणार नाहीत की आम्हाला एवढी, कोणा व्हिडिओ टाकला का 2 लाख रुपये मला पगार आहे, भरपूर पिकते, भरपूर आम्हाला हे होते, पुरते आम्हाला पगार? कोण्याच कर्मचाऱ्याने व्हिडिओ टाकत नाही। मार शेतकऱ्याला 3 रुपये येणे गेले, माझ मावनच गेला। बसा भोगत तुम्ही कर्माचे फळ।